सुश्रुत आपल्या गप्पांना आपण सुरुवात करूया. नक्की. आत्ता ना कंपनीबद्दल तर आपण बोलूयाच, पण आत्ता ना त्यानं म्हणजे नेहमीच ना पाहुण्यांची ओळख करून देताना आपल्याला खूप चांगले शब्द वापरायचेच असतात. त्याच्यामुळे त्यांना पुस्तकी शिक्षणाचा कंटाळा आल्यामुळे वगैरे असे काही शब्द त्याने वापरले. पण अर्थातच त्या अनुभवातून जाताना काही ते शब्द तसे नव्हते. तेव्हा आपण जी सुरुवात करायची ना ती तुझ्या बालपणापासून करूया, शाळेपासून करूया, शिक्षणापासून करूया आणि मग आपण कंपनीकडे तर हळूहळू येऊयाच. शाळेमध्ये असताना तुझे आवडते विषय कोणते होते? शाळेमध्ये असताना तू कसा विद्यार्थी होतास त्याबद्दल आम्हाला सांग. शाळा आणि माझं नातं जरा विनोदी होतं. कधीही मजा यायची नाही. रोज सकाळी उठून आळस असायचा. त्यामुळे आवडते काही विषय होते. हिस्ट्री होतं, इंग्लिश होतं, सायन्सचा फक्त एक भाग होता. तितकं मन लावून करायचो, तितके लेक्चर्स करायचो. अदरवाईज इकडे तिकडे लक्ष असायचं. एक्झाम्स करता खूप इच्छा होत नव्हती. ड्रॉइंग आवडायचा, क्राफ्ट आवडत नव्हतं. त्यामुळे पण शहाणा मुलगा होतो. त्यामुळे जायचो शाळेमध्ये, बसायचो, कपडे वगैरे व्यवस्थित, मस्ती करत नव्हतो. हां. एक्झाम्समध्ये फक्त मार्क्स कमी यायचे. बरं. तर त्यामुळे टीचर्सचा आवडता होतो, पण अभ्यासाचा खूप आवडता नव्हतो. बरोबर. अशा परिस्थितीत 10वीपर्यंतचं शिक्षण झालं आणि मग सायन्सला गेलास तू. हो हो. ती निवड कशी केली? सायन्समध्ये जायचं होतं कारण ते विषय खरंच आवडायचे. फिजिक्सची आवड होती, परत केमिस्ट्रीची नव्हती, बायोलॉजीची आवड होती. आणि पुढचा खूप विचार खरंच केला नव्हता, कारण अजून तरी एक्सपिरियन्सप्रमाणेच पुढे पुढे जात होतो. त्यातल्या त्यात जे जास्त आवडते विषय होते ते घेतले. सायन्समध्ये इझिली ॲडमिशन तर मिळत होती, ती घेतली. आणि पुढचं पुढे बघू असं करता करता 12वी आली. हो हो. आणि इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. आता मला खरं म्हणजे 12वी नंतर BMM करायचं होतं, कारण आता मला कळलं होतं की मला लेखन आवडतं. मी तेव्हा लिहायला सुरुवात केली होती. इंग्लिशमध्येच लिहायचो, मराठी वाचन नव्हतं, पण इंग्लिश वाचन भरपूर होतं. ॲडव्हर्टायझिंग कंपन्यांमध्ये जे कॉपीरायटर म्हणून असतात, आपण लिहितो, छोटं टॅगलाईन असतात, डिझाईन असतं, याच्यामध्ये खरा रस होता. तर BMMमध्ये सुद्धा फक्त 4 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन पाहिजे होती. सगळे 4ही मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. झेवियर्स आहेत, जयहिंद आहे, KC आहे, हे सगळे टॉप कॉलेजेस आहेत. आणि माझ्या 12वी सायन्समध्ये मार्क्स मला तितके मिळाले नव्हते. मला 84% होते, कट ऑफ 93 होता. तर तिकडे ॲडमिशन मिळत नव्हती. सेकंड ऑप्शन होता इंजिनिअरिंग, कारण परत साधारण एक नजर फिरवली होती काय काय सिलॅबस असेल. आणि घरचे होते की तुला जे आवडतं ते कर, कारण ठीक आहे तू आता सायन्सपर्यंत शिकलास, तुला खरंच ॲडव्हर्टायझिंग करायचं असेल कर, नाहीतर इंजिनिअरिंग सेकंड ऑप्शन तू बघ. ॲडमिशन परत मिळाली इंजिनिअरिंगमध्ये आणि शिरलो. हां. आणि मग शिरल्यावर काय झालं? शिरल्यावर अभ्यास सोडून ज्या काय एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत तिकडे जास्त लक्ष गेलं. त्यामुळे अगदी पहिल्या सेमिस्टरपासून कॉलेज मॅगझिन कोण चालवतं, इव्हेंट्स कोण ऑर्गनाईज करतं, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबरच काम करायला लागलो. अभ्यास तिकडे कमी पडला. आणि आय थिंक 2 वर्षानंतर मला अंदाज आला की मी मॅगझिन्स एडिट करतो आहे, इतके इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो आहे, स्पॉन्सरशिप्स आणतो आहे, पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण करायला मला वेळ मिळत नाही आहे. हे काय बरोबर नाही. बरं. तर लेट्स हॅव अ रिलुक ॲट वॉट आय एम डुईंग. थोडा जरा ब्रेक घेऊन अंदाज घेऊ की अजून 2 वर्ष मला काढायची आहेत आणि व्यवस्थित मी इंजिनिअरिंगच केलं नाही तर काय अर्थ यायला. म्हणून ब्रेक घेऊन आपण अंदाज घेऊ की इंजिनिअरिंग काय असतं. आता मी इन्स्ट्रुमेंटेशन शिकतो आहे, तर ठीक आहे, आता ॲक्टिव्हिटीज केल्या, ठीक आहे, 2 वर्ष ब्रेक घेऊया, बाहेर अशी कोणतीतरी कंपनी किंवा एक इंटर्नशिप शोधूया जिकडे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्सबरोबर काम करता येईल. अंदाज येता येईल की रिअल लाईफमध्ये आम्ही जे पुस्तकात शिकतो ते नक्की काय प्रकार असेल. बरं. मग तू हा रिअल लाईफ एक्सपिरियन्स घेण्यासाठी माध्यम किंवा मीडियम म्हणून काय वापरलंस? इंटर्नशिप वापरली. बरं. तर साधारण प्रोफेसरशी बोलत होतो. तिकडे सुद्धा प्रोफेसरशी नातं माझं खूप चांगलं असायचं, जरी अभ्यास करत नव्हतं तरी. ते म्हणाले की BRC खूप छान ऑप्शन असेल, कारण तिकडे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट्समध्ये इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट्स असतात, तुला खूप छान व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स मिळेल. प्रोबॅबली ती माझी चूक झाली. कारण समजा मी जास्त इनोव्हेटिव्ह कंपनीजकडे गेलो असतो, टेक्नॉलॉजी कंपनीजमध्ये गेलो असतो, तर प्रोबॅबली इंजिनियर्स खूप डिझाईन ओरिएंटेड काम करतात किंवा नव्या टेक्नॉलॉजीबरोबर काम करतात, त्याचा अनुभव मला आला असता.
पण मी BRCमध्ये गेलो जिकडे खूप रेड टेपिझम होता, जुने रूल्स होते. तो खूप वेगळा अनुभव होता. त्यामुळे माझी इच्छाच केली इंजिनिअरिंग करायची. बरं. आणि 2 महिन्यानंतर आय वॉज लाईक मला इंजिनिअरिंग करण्यात काहीही रस नाही आहे. मी परत कॉलेजमध्ये जाऊन अजून 2 वर्ष कशाला काढू. बरं, मग आता इकडे मी वेगळी पुस्तकं जरा हातात यायला लागली होती. हे सगळं आईबाबांना तेव्हा माहिती नव्हतं की आता हे इंजिनियर बनायचं नाही आहे, हे मी आईबाबांना नाही सांगू शकत. आधी मला काहीतरी वेगळा एक रस्ता शोधायला पाहिजे. बरोबर. तर रॉबर्ट कियोसाकीचं रिच डॅड पुअर डॅड हे खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. आय थिंक जे पण बिझनेस करायला जातात ते सगळ्यात पहिले ते एक पुस्तक वाचतात. आणि ते खूप नवं होतं. इट वॉज अ फ्रेश चेंज फॉर मी, कारण मी कधी बिझनेस करीन हे मनात पण आलं नव्हतं. तर असं पण असतं आणि असं पण तुम्ही करू शकता. मग मेंटॅलिटीमध्ये इतका फरक पडतो. हे खूप इम्पॉर्टंट रिअलायझेशन होतं तेव्हा. आणि मी विचार केला की ठीक आहे, आता इंजिनिअरिंग राहू दे, मी आईबाबांना काहीतरी सांगतो, पण मला जे आवडतं त्यात इंटर्नशिप करून बघूया लहान कंपनीमध्ये, जिकडे मला बॉस बरोबर बोलता येईल, तो कसं काम करतो ते करता येईल, आणि ॲटलिस्ट जे लिखाण आहे ते सुद्धा मला करता येईल. तर ओळखीचा एक बिझनेस पर्सन होता अंधेरीमध्ये, लहानशी टेक कंपनी होती. मी अप्रोच झालो आणि म्हणालो की काही प्रोजेक्ट्स असतील तर प्लीज सांगा, मला लिहिता येतं छान. तर त्यांच्या काही वेबसाईट्स होत्या, त्याच्याकरता मी कॉन्टेंट आर्टिकल्स लिहायला सुरुवात केली. मी काहीतरी 19 वर्षाचा होतो साधारण, 19 वर्षाचा होतो साधारण, आणि जॉईन झालो. आणि एका महिन्यामध्ये मला कळलं की ते 9 to 5 जे होतं आणि ते प्रकरण होतं की बाबा जायचं तिकडे, इतके आर्टिकल्स लिहायचे आणि जायचं. इट वॉज अ बिग हेडेक. कारण माझे बॉस तिकडे छान केबिनमध्ये काहीतरी स्ट्रॅटेजीज करायचे, काहीतरी खूप इंटरेस्टिंग आयडियाज त्यांच्या कायम असायच्या, त्या आम्हाला सांगायचे. कधी कधी चहा प्यायला घेऊन जायचे आणि खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचे, फीडबॅक मागायचे, आणि ते खूप आवडायचं मला. पण परत जाऊन ऑफिसमध्ये ठीक आहे 10 आर्टिकल्स लिहायचे, 10 आर्टिकल लिहा, घरी जा. रस येत नव्हता. काय करायचं हे अजूनही कळलं नव्हतं, पण जे करतोय ते आवडत नाही हे खूप क्लिअरली कळलं. एवढं कळलं होतं अगदी. त्यामुळे फ्रस्ट्रेटेड टीनेजर ही एक जी टर्म मी म्हणेन ती अगदी लागू होत होती. आणि माझं वाचन रॉबर्ट कियोसाकीबद्दल आणि अशा ज्या ऑफबीट गोष्टी जरा असतात की आजकाल अशा खूप कॉन्स्पिरसी थिअरीज पण आहेत आणि बिझनेस ओरिएंटेड पण गोष्टी आहेत, त्याच्याकडे अगेन्स्ट द नॉर्म्सकडे जास्त एक रेबल जो ॲटिट्यूड तेव्हा येतो, एक अँग्री टीनेजर, फ्रस्ट्रेटेड टीनेजरचा, तेव्हा खूप आला होता. आणि आता मी ठरवलं होतं की मी परत इंजिनिअरिंगला जाऊ शकत नाही. सुट्टीचा काळ संपत आला होता. आता परत कॉलेजला तर मला जायचं नाही आहे. मी करू काय? कारण आईबाबा तर आहे, त्यांना सांगणार कसं की मला हे काहीच आवडत नाही आहे. आय थिंक मी खूप लकी होतो तेव्हा, कारण बाबांना कामाकरता तेव्हा UKला जायचं होतं साधारण 1-2 वर्षांकरता. आणि जेव्हा बाबांनी सांगितलं तेव्हा समहाव आईसुद्धा म्हणाली की मी पण येते तुझ्याबरोबर 6 महिन्यांकरता किंवा 8 महिन्यांकरता. आणि मग सो लकी, कारण आईबाबा नाही आहेत घरी, मला कॉलेजला त्याची गरज नाही आहे, ते व्यवस्थित मॅनेज करता येईल. तर त्यांना जायचं होतं 2 महिन्यानंतर. मी ते 2 महिने कॉलेजला जातो आहे सांगायचो, पण मी कॉफी शॉप्समध्ये माझ्या मित्रांबरोबर बसून बिझनेस प्लॅनिंग सुरू केलं होतं. तर अनेक पुस्तकं मी विकत घ्यायचो, क्रॉसवर्ड वगैरे. मी नेरूळमध्ये कॉलेज, वाशीमध्ये इनॉर्बिट मॉल होता, तिकडे कॉस्टा कॉफी तेव्हा होतं, ते माझं ऑफिस झालं होतं. मी रोज जाऊन तिकडे बसायचो, वरती क्रॉसवर्ड होता, पुस्तकं विकत घ्यायचो भरपूर. आईबाबांना कळत नव्हतं पॉकेट मनी जातो आहे कुठे, पण दर आठवड्याला एक नवं पुस्तक वाचायचो, नोट्स काढायचो, आणि हे सगळं खूप नवं होतं. तो अभ्यासच होता. मी जो इंजिनिअरिंगचा अभ्यास केला असता, तर हा आता बिझनेसचा अभ्यास मी सुरू केला होता. आणि काय काय करता येईल आणि परत लिखाण, त्यामुळे सिम्पल मॅगझिन. तर आता मॅगझिन सुरू करायचं तर फक्त काय सुरू करायचं, बरोबर आहे. तर मॅगझिन ठीक आहे, पण काय लिहाल तुम्ही मॅगझिनमध्ये? नॅशनल जिओग्राफिकसारखं काहीतरी कराल की एक ह्युमर मॅगझिन तयार कराल? याच्यावर खूप विचार, याच्यावर खूप ब्रेनस्टॉर्मिंग. कॉन्टेंट पाहिजे तर ओरिजिनल कॉन्टेंट पाहिजे का? इन्फोग्राफिक पाहिजे तर कोण ड्रॉ करेल? फोटोग्राफी पाहिजे तर कुठून सोर्स कराल? अजून कोणते लेखक आहेत? तर खूप इंटरेस्टिंग लेवलवर ते काम सुरू झालं होतं, कारण आमचं कॉलेजमधला तो एन्थुझियाझम होता. आणि कॉलेजचं खूप वाईड नेटवर्क होतं मुंबईभर, त्यामुळे अनेक असे त्यात प्रत्येक कॉलेज मॅगझिनच्या लेखकांशी आमचं बोलणं सुरू झालं होतं, फोटोग्राफर्सशी बोलणं सुरू झालं होतं. आणि असं खूप वाईड नेटवर्क एक तयार झालं होतं त्या काळात की आम्ही एक मॅगझिन सुरू करतो आहे, तुम्ही याच्याकरता कॉन्टेंट कॉन्ट्रीब्यूट करा, काहीतरी मोठं आपण करू. असा खूप एक फोकस नाही, क्लॅरिटी नाही, काहीतरी खूप मोठं छान करू, अशी ती मेहनत होती. आईबाबा UKला पोचले. दुसऱ्या दिवशी त्यांना ईमेल गेली की आईबाबा मी कॉलेजला परत जात नाही आहे, सॉरी.
मी बिझनेस सुरू केला आहे सिम्पल मॅगझिन आणि हा मी व्यवस्थित करून दाखवीन. हां, इनडायरेक्ट कम्युनिकेशन झालं. इनडिरेक्ट कम्युनिकेशन होतं ते. दे वॉज स्कॅन्डलाइज्ड, पण आय वॉज हॅपी की ते सगळं ईमेल आणि फोनवरूनच होतं. हां, म्हणजे ते परत आले नाहीत म्हणून यू आर हॅपी. परत आले नाहीत त्यामुळे खरंच आय वॉज हॅपी. आणि जे काय ठीक आहे, फोन मी कट नंतर होतोच, ईमेल मी कॉम्प्युटर बंद करू शकतो. हां, मग पुढं आय थिंक त्यांना 2 आठवडे त्यांनी खूप प्रयत्न केला मला सांगायचा की सुश्रुत तू काय करतोय, तुला कळतं आहे का. आय थिंक इकडे मला हे नंतर कळलं की बोथ ऑफ देम, दे नेवर, इवन ताई माझी, दे नेवर ट्राय टू क्लॅम्प मी डाऊन. मला ते खूप इझिली म्हणू शकत होते की तू जे काय करतोय ते थांबव, गपचूप काम कर, कॉलेजला जा. हे त्यांनी एकदाही केलं नाही. हे ऑफकोर्स मला तेव्हा कळत नव्हतं, तेव्हा खूप इमोशनल वगैरे झालो होतो. पण ते परत परत समजून घ्यायचा प्रयत्न करत होते की मी हे का करतोय आणि मी काहीही विचार न करता अशा गोष्टी का करतोय. 2 दऱ्यांमध्ये एक टाईट रोप आहे आणि त्याच्यावरून मी चालतोय, हे ते मला परत परत सांगत होते. आणि मी त्यांना सांगत होतो की हायवे दिसतोय मला, झापडा लावून मी हायवे म्हणतोय त्याला, आणि कुठे टाईट रोप, कुठे दरी, व्यवस्थित तर करतोय सगळं. तर असा तो एक वाद होता. आय थिंक 6 महिन्यांनंतर जेव्हा सिम्पल मॅगझिनची ती क्लॅरिटी मला जास्त आली होती की आता ठीक आहे बंद करूया जरा. हां, म्हणजे जी क्लॅरिटी आली ती मॅगझिन बंद करूया ही आली होती. कारण पैसे कुठून येणार आहेत हे कळलंच नव्हतं आम्हाला 4 महिन्यांपर्यंत, आणि पैसे आले पाहिजेत हे बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर आता ठीक आहे. आणि बाकीचे माझे सगळे मित्र, त्यांना कॉलेजेस होते, मला कॉलेजेस नव्हतं. तर ते गेले परत कॉलेजला, मी इकडे आता काही अर्थ नाही आला. तर मी परत नव्या बिझनेसचा विचार करत होतो. पण आय थिंक त्याच्यामध्ये सुद्धा मी किती पॅशनेटली माझ्या आयडियाजबद्दल बोलतो आहे आणि किती अभ्यास करतो आहे याची कुठेतरी त्यांना जाणीव आली होती. आणि जे काय करतो ते मन लावून करतो याची पण त्यांना जाणीव आली होती. तर आई आणि बाबा यांचं खूप इंटरेस्टिंग कन्व्हर्जन झालं. तर आता त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं की ठीक आहे, मुलगा जे करतो ते करतो आहे, आपण सपोर्ट करूया. बाबाची पद्धत खूप इंटरेस्टिंग होती. ती होती की तुला जे करायचं आहे ते कर, धड कर. तर बाबा ईमेल्स पाठवायचे, पुस्तकं कुठून तरी ऑर्डर करून ऑनलाईन माझ्या घरी पुस्तकं यायला लागली की ठीक आहे तू अभ्यास कर जास्त, या गोष्टी वाच जरा, म्हणजे तू जे काय करते ते व्यवस्थित करू शकशील. आई मला इमोशनल ईमेल्स पाठवायला लागली, अशा गोष्टी पाठवायला लागली की अरे क्लॅरिटी नावाचा प्रकार असतो की माझ्याकडे एक खूप इंटरेस्टिंग स्लाईड आहे, मी ते आता दाखवू शकतो का? हो हो हो, दाखवू शकतो. मी हा इमेज मुद्दामून इकडे दाखवला आहे. मला ही ईमेल आली होती आईकडनं. ही एक गोष्ट आहे जिकडे एक मोठ्या मैदानावरून हेवी क्रॉस घेऊन सगळे लोक असे जात आहेत. त्यातल्या एका माणसाला आळस येतो की क्रॉस खूप हेवी आहे देवा, आम्ही कशाला. तर तो क्रॉस छोटा छोटा करतो काहीतरी समजूत घालून, हलका क्रॉस होऊन जातो ना तो, आणि मग तो सगळ्यात पटापट पुढे जातो. आणि पुढे गेल्यावर तो खूप आनंदात असतो की आता बाकी सगळे हेवी क्रॉस घेऊन जात आहेत, माझा क्रॉस आता हलका झाला आहे, लहान झाला आहे, मी जिंकलो. पुढे जाऊन दरी येते आणि त्याला कळत नाही आता दरी येतं मी क्रॉस कशी करू. तर हे सगळे लोक हळूहळू हेवी क्रॉस घेऊन जातात, तो ब्रिज म्हणून वापरतात, पुढच्या पलीकडे जातात, तो क्रॉस घेऊन परत जायला लागतात आणि हा इकडे अडकतो. तर मला कळलं आईला काय सांगायचं आहे मला, पण मी काय ऐकणार नव्हतो. मी आईला म्हणालो की अगं आई, मला काय मैदान नाही, माझ्याबरोबर हे सगळे लोक काही नाहीत, मी एकटा आहे, जंगलात आहे, मला डोंगर चढायचं आहे, जंगलात पायवाट नाही, रस्ता नाही, क्रॉस घेऊन करू काय. त्यापेक्षा मी छोटा करतो, 2 तुकडे करतो, त्याची आग लावता येईल, रात्री मी सेफ असेन, 2 तुकडे केले तर वेपन्ससुद्धा होतील, डोंगर चढता येईल, तर ते करणं जास्त बरोबर आहे. तर असे ते खूप इंटरेस्टिंग एक्सचेंजेस होते. होता पुढे काय झालं? हळूहळू आय थिंक अभ्यासामुळे आपल्याला सुद्धा जास्त गोष्टी कळायला लागतात. त्यामुळे सिम्पल मॅगझिन नंतर जे ऑन टाईम झालं, इट वॉज अ शॉर्ट लिव्ड प्रोसेस. ऑन टाईम मी एक्झाम्पल याचा देईन, कारण झालं काय की आयडिया खूप बेसिक होती, नाव खूप बेसिक होतं, ऑन टाईम रिपेअर्स अँड मेंटेनन्स सर्व्हिसेस हे काढायचं असं तू ठरवलं. हो, ऑन टाईम म्हणजे वेळेवर लोक येतील आणि तुम्हाला जे काही रिपेअर आणि सर्व्हिस द्यायची आहे हो ती वेळेवरती मिळेल, चांगली मिळेल. अगदी. तर ही बेसिक आयडिया होती. तर बिझनेसचे 2 ॲस्पेक्ट्स असतात. एक बेसिक आयडिया की बाबा वेळेवर येतील, काम करतील, निघून जातील. दुसरी म्हणजे कसं तुम्ही ते कम्युनिकेट करताय.
तर आता समजा पाणी विकायचं आहे आपल्याला, तर पाणी पॅकिंग करायला पाणीच आहे दोन्हीकडे, सेम पाणी आहे पण पॅकिंग वेगळं आहे. प्लॅस्टिक आणि हे छान प्रीमियम काचेची बाटली आहे. तुम्ही काचेच्या बाटल्याकरता 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन 100 रुपये देऊन ते पाणी प्याल, पण तुम्ही त्याला 20 रुपयापेक्षा जास्त देणार नाही. पाणी सेम आहे. तर आय थिंक ऑन टाईम आम्ही प्लॅस्टिकची बाटली होती आणि नंतर आम्हाला लगेच अंदाज आला 3-4 महिन्यांमध्ये अभ्यास करून की तुम्हाला काचेची बाटली पाहिजे, म्हणजे बिझनेसमध्ये जास्त इझिली एंट्री घेता येईल. कारण लोक प्लॅस्टिकची बाटली शोधून घेत नाहीत, लोक काचेची बाटली शोधायला मार्केटमध्ये फिरतात. आम्हाला तसा ब्रँड तयार करायचा होता. तर सेम बिझनेसचं आम्ही नाव बदललं. बरं. आम्ही त्याचं नाव केलं हॅमर अँड मॉप. छान लोगो दिला त्याला, खूप एक प्रीमियम डिझाईन. हॅमर अँड मॉप याचा अर्थ काय? म्हणजे अर्थ कळला, पण हेच नाव का दिलं? आय थिंक ठोक पूस किंवा ठोक पॉचपेक्षा हॅमर अँड मॉप इंग्लिशमध्ये खूप छान वाटलं. हो हो हो. हॅमर म्हणजे ठोक आणि मॉप म्हणजे पोच, तर ठोक पोचपेक्षा इट हॅड अ नाईस रिंग टू इट. मला आठवतं आहे की मी माझ्या मित्राबरोबर बसलो होतो कॉफी शॉपमध्ये आणि आम्ही खूप नावं वेगवेगळी येत होती मनामध्ये. तर हॅमर अँड मॉप खूप सिम्पल आहे, एक क्लॅरिटी त्याच्यामध्ये खूप येते. आणि आय थिंक आम्हाला तो मिनिमॅलिझमसुद्धा प्रोजेक्ट करायचा होता. तर एक म्हणजे आम्ही कोणत्या बिझनेसमध्ये होते पण येतं, आणि किती सिम्पलिस्टिक आमचा अप्रोच आहे त्याच्याकडे हा पण त्याच्यात खूप क्लिअरली येतो. आणि तो मस्कॉट आहे तुम्हाला? तो मॅस्कॉट आहे. हां. तो कसा सुचला? तो कोण आहे मस्कॉट? हा अस्वल आहे, त्याला आम्ही डेव्हिड म्हणतो. हां. डेव्हिड, कारण गोलायत जे राक्षस आहेत त्यांना डेव्हिड मारतो. तर आम्ही जरी हा छान गुबगुबीत असला तरी हा राक्षसांना मारणारा, जे जायंट्स आहेत त्यांना मारणारा डेव्हिड आहे. आनंदात आहे, छान टोपी आहे, सॉफिस्टिकेशनची टोपी आहे ती, व्यवस्थित अगदी. ते ब्रिटिश मॅनर्स आहेत त्याला, स्टेफ अपर लिप. आणि त्याच्या हातात काय? तो मॉप आहे. तो मॉप आहे. हो. तर त्याला क्लिनिंग जास्त आवडतं रिपेअर्स मेंटेनन्सपेक्षा. डेव्हिडला. हां. म्हणजे त्या हॅमरपेक्षा त्याची जास्त आवड मॉपकडे. अगदी. आणि आय थिंक ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण आम्ही सुरुवात केली रिपेअर्स मेंटेनन्सपासून, पण आम्हाला अंदाज आला की मी काय इलेक्ट्रिशियन आहे, मी काय प्लंबिंग करत नाही. मी ट्रेन कसा करणार आहे मुलांना माझ्या? आणि सुपरवायझर्स तेव्हा हायर करायला सुद्धा तुम्हाला बजेट लागतं. तर ते बजेट नव्हतं. जे काय माझी मुलं असतील त्यांना मी स्वतः ट्रेन करणार आहे. क्लिनिंग ही आयडिया लगेच आली होती. रिपेअर्स मेंटेनन्सबरोबर क्लिनिंग ही खूप बेसिक गरज आहे, पण क्लिनिंग लॉजिकल आहे. कारण समजा आता मला हा कॉम्प्युटर क्लीन करायचा आहे, माझा इंटेंट बरोबर असेल आणि मी फोकस्ड असेल तर हा कॉम्प्युटर क्लीन करणं खूप सोपं आहे. टेक्निकल स्किल्स ठीक आहेत, पण दिस वॉज समथिंग आय कुड ट्रेन माय बॉयज इन. आणि कंपनी सुरुवात केली होती एक कस्टमरच्या दृष्टिकोनातनं. तर ॲज अ कस्टमर मला टेक्निकल स्किल्स ठीक आहेत, पण माणूस बोलतो कसा माझ्याशी, विश्वासू आहे की नाही, वागणूक कशी आहे, या गोष्टी मला खूप क्लिअर आयडिया होती की कशा पाहिजेत कंपनीमध्ये. आणि आय थिंक तो फोकस ठेवूनच आम्ही ते ट्रेनिंग सुरू केलं आणि ते क्लिनिंगमध्ये करू शकलो, रिपेअर्समध्ये करण्यात अर्थ नव्हता. आता तू हॅमर अँड मॉप कशी चालते ते आम्हाला दाखवणार आहेस ना? म्हणजे तू काही स्लाइड्स आणल्या आहेत तुमच्या कामाच्या बाबतीतल्या? हो. तर ॲक्च्युली हो. आमच्याकडे टीम्स आहेत आणि आम्ही घरं क्लीन करतो. घरं क्लीन करतो. आता इकडे हाऊसकीपिंग हा खूप जनरल टर्म झाला, तर आम्ही हाऊसकीपिंगमध्ये नाही आहोत. हाऊसकीपिंगमध्ये तुम्ही मॉल्समध्ये बघता, ऑफिसेसमध्ये बघता, स्टेशन्ड लोक असतात आणि ते डेली काम करून ते निघून जातात. आम्ही होम क्लिनिंग करतो, एक लेवल हायर. तर जास्त इक्विप, जास्त प्रोफेशनल्स आमच्या टीम्स येतात, तुमचं पूर्ण घर वरतून खालून आतून बाहेरून क्लीन करतात आणि निघतात. बरं. आणि हे ऑफिसेसमध्ये सुद्धा, तर त्याला आम्ही होम क्लिनिंग कंपनीच म्हणतो. अच्छा, म्हणजे तुम्ही ऑफिसेस आणि होम्स क्लीन करतो. ओके. तो फोकस आहे. हां. आणि आता तुम्ही अशी अच्छा, हे जरा एक्स्ट्रीम एक्झाम्पल मी मुद्दामून दाखवलं आहे, कारण आपली सगळ्यांची घरं इतकी घाण नसतात. पण हा विश्वास नाही बसणार असा बदल माझ्या टीमने खरंच त्या दिवशी करून दाखवला. हे एक ऑफिस होतं जे 5 वर्षांपासून बंद होतं आणि हे दिवसभरात एक बेसिन जे इतकं घाण होतं ते लगेच माझ्या मुलांनी तितकं साफ केलं. पण आता ऑफकोर्स आपल्या घरांमध्ये तुम्ही आता घरी समजा जाऊन बघितलं तर भिंतीवर डाग असतात, धुळीचे डाग असतात किंवा कोपऱ्यांमध्ये कुठेतरी धूळ बसली असते. स्वयंपाकघराचे जे कपाट असतात तिकडे छोट्या छोट्या कोपऱ्यांमध्ये घाण असते. ही घाण जाते आणि जेव्हा आम्ही येतो तेव्हा अक्षरशः या सगळ्या ही घाण जाते, ते डाग जातात भिंतीवरचे. खरंच एक छान ग्लो येतो आणि आय थिंक त्यामुळे आमचा बिझनेस वाढतो आहे. बरं, आता मला सांग, कल्पना तर आली
की आपल्याला क्लीन करायचे आहे, हाऊस क्लिनिंग कंपनी काढायची आहे,